नमस्कार. आपण ऐकतोय श्री संत गोपीनाथ महाराज यांनी लिहिलेलं, अशोक काकांनी संकलित केलेलं अधिक मास महात्म्य. आजचा आपला अध्याय चाललेला आहे 26वा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. जय जयाजी अनाथनाथा. सगुण स्वरूपा कृपावंता. ग्रंथारंभी प्रार्थितो समर्था. चरणी माथा भावार्थे. दीननाथ म्हणती की तुझला, तरी काय नामा ते विसरला. षड्रिपू गांजिता मजला, हे काय तुझला उचित. आम्ही तव अनाथ दीन, गांजिले प्रपंच वेदनेने. हे तव कौतुक पाहून लाजीरवाणे लौकिकी. माता उपेक्षीना बाळा ते, तेवी तू जगदीश जगाते. उपेक्षिता दीनदासाते, केवी हेतू ते शोभेल. हरी तू नाना अवतार धरिसी, दीनदासा ते प्रतिपाळीसी. तेथे मज दीना ते उपेक्षिसी, केवी मिरवीसी थोरीव. आता श्रोते सज्जन हो ऐका, चित्त करुणी एकाग्र देखा. भाव धरुणी अनेका, संपूर्ण ऐका ग्रंथ हा. उपेक्षिता निजमनी ग्रंथ, तरी केवी प्राणियांचा प्रांत. यदर्थी इतिहास श्री अच्युत, अनुवादत लक्ष्मी ये. तोची भावार्थ संपूर्ण, श्रोते हो करा श्रवण. लक्ष्मी ते वदलासे नारायण, तेची श्रवण अवधारा. लक्ष्मी वदे नारायण, जे ऐकती भावे करून. तयांचे पाप होय दहन, संकटी जाण न पडती ते. ऐसे वाक्य तयाचे पाहे, कोण अभागी उपेक्षू लाहे. उपेक्षिता कोण दशा होय, तेची आयकावी सावकाश. पूर्वी वीरबाहू राजेश्वर, महिमंडळी कीर्ती अपार. परमधार्मिक अति उदार, दानशूर प्रतापी. सगुण स्वरूप ऐश्वर्य संपन्न, सर्व राया माझी श्रेष्ठ मान. आप्तवर्ग प्रजाधन, चिंतिती कल्याण रायाचे. ऐसा भूप सर्वांगुणी मंडित, विवेकी जैसी वसिष्ठ सत्य. सेना जयाची अपरिमित, प्रजा पाळित स्वधर्मेसी. तयाची भार्या रूपवती सती, नाम जाण यशोमती. उभयतांची अत्यंत प्रीती, असे निश्चिती जाणवा. यौवन गर्वे नसे गर्विष्ठ, लावण्या माझी असे श्रेष्ठ. प्रधान रायाचा धर्मिष्ठ, अति निकट स्नेहा काजी. राज्यभार चालवी नेटका, धाक ज्याचा सर्वांसी देखा. स्वधर्मेसी अति विवेका, न शिवे देखा पापा ते. तया राजयाचा मंत्री चतुर, तेथीन यथा न्याये चाले राज्यभार. तया देशी अन्य विचार, न घडे साचार निर्धारेसी. असो ऐसे असता जाण, राजपत्नी सर्व गुणे मंडन. स्वरूप जाळे पसरून, आकर्षीला मनमीन रायाचा. सदा सर्वदा विषयासक्त पाही, दानधर्म किंचित नेणे काही. वपुभूषणाते सर्व काळ देही, सावरी तसे सायासे. ऐसी ते राजभार्या जाण, कदाही न करी धर्मदान. नेणे तीर्थ पर्वणी गंगा स्नान, करी अमान्य सर्वही. पुरोहित सांगता त्रासले बहुत, कदाही न करी तो दानव्रत. पहा ही अनुकूल असता त्वरित, नाही हेत धर्मावरी. तया ते पुत्र सती दोन, सुबाहू शतबाहू नामे जाण. तेही स्वरूपे मंडन, गुणसंपन्न आगळे. एकदा मलमासाची ये संधी, प्रधान स्त्री करुणी अवघी. म्हणे बहुत दीन न घडे विधी, राजस्त्री दर्शनाते. म्हणूनी साधुनी या वेळ, प्रधान स्त्री निघे तत्काळ. परम झालीसे उतावेळ, राजस्त्रियेचे दर्शनी. दर्शनाची धरुनी लालसा, भेटी पातली ते म्हाळसा. सुंदरपणे तिची या वयसा, शिबिके माझी आरूढे. दूती जाणवी ती स्वामिनी ते, प्रधान भार्या पातली दर्शनाते. ऐसी ऐकताची मात, सामोरी येत गजगामिनी. ती येते धरुनी निज हस्तकी, बैसवी ती झाली निजवंचकी. येरी स्वभावे तेजा विलोकी, तव अपूर्वता देखद. इंद्रभुवना ऐसे रम्य सदन, रत्ने विखुरली चहूकडून. सूर्यप्रभे समान जाण, शोभे सदन तियेचे. तेही अलंकारयुक्त घवघवीत, सुस्वरूपे असे नटत. पयोधर सर्वदा उघडी झांकित, अचळ सरसावीत वेळोवेळा.
अपार तेथे दासदासी सदा सादरता सेवेसी, काय बोलेले केवधवा वचनासी, न हाले नेत्रासी पातिया. ऐसे देखून ते प्रधान जाया, मंजुळ वचने राजभार्या, नमुनी तिचिया पाया, काय बोले आदरेसी. तव प्रधान भार्या ते गुणवती, ते काय वदतसे सती. म्हणे ऐके बाई यशोमती, वचनाप्रती मान देई. हा तव मलमास अतिउत्तम, प्राप्त झाला केशव पुरुषोत्तम. तरी स्नानदान यथानुक्रम, उभयता संपादू एक मास. अघटित तेथेंची बहिमान, मागुता साध्य नवे ऐसा दीन. नेणो कवण वेळ काळ कठीण, घडो शके नेणवे ते. या लागी राजसे पाही, आयुष्य तव आपुले नाही. यदर्थी आपण उभयताही, आचरो देही व्रताते. सकळ पदार्थ अनुकूळ, दानधर्म करू सर्व काळ. सौभाग्यवर्धन होय सकळ, पुत्र आणि कलत्रेसी. तव आज्ञे माझी भूपती, वरी धार्मिक तयाची रीती. तो कंदाही वारी ना तुझ प्रती, करिता दान पद्धती यथाक्रमे. ऐसे ऐकून तिचिया उत्तरा, बोले काही ते राजधारा. अव्हेरुनी वचनामृत सारा, बोले सुंदर ते ऐका. म्हणे ऐक हो गुणवंती बाई, कैचे दान कैचे व्रत पाही. कोण कष्टवी या देही, फळ काही आचरोनी. आता आचरावे व्रताते, ते फळ पुढे प्राप्त होते. देव देईली म्हणून संकल्पाते, आशा अंतराते धरुनी. ऐसा आचरावा जरी नेम, तरी कवण जाणे पुढील जन्म. काय ओढवेल नेणो कर्म, पाहुनिया धर्म कोण आला. दानधर्म करुनी जन, मृत्यू पावले ते नाही आले परतून. नेणो स्वर्गी जातणी की सन्मान, पाहुनिया कोण परतले. वृथा कष्ट वावे शरीराते, काय उणे केले भगवंते. सर्व अनुकूळ आहे आम्हा ते, ऐक निरुते भामिनी. धन मागावे श्रीहरी, सर्व संपत्ती अनुकूळ घरी. पुत्र मागो इच्छा अंतरी, तरी असती निर्धारी पुत्र दोघे. तेही सगुण संपन्न, सर्व गुण मंडित पूर्ण. वर्तती आमुचे वचनाधीन, न मोडिती वचन कदाते. जेवी शिव आणि भवानी, तेवी मानिती आम्हा उभयता लागुनी. तयांची मान्यता सर्वजनी, जय विजय सुरलोकीचे. मीही स्वरूपे सुंदर अंगना, स्वरूपा भीमाने न मानी कोणा. माझी ये ऐश्वर्या पुढे उणा, इंद्र ठेंगणा मी मानी. सदा सर्वदा मज लागी, नृप संतोषुवी स्व अंगी. प्राण वेचील वचना लागी, माझी या नृपेंद्र तो. परमप्रीती आम्हा उभयता, ऐसे ऐश्वर्य मज असता. तेथे व्रत प्रभावाची वार्ता, काय भगवंता मागावे. आता व्रत आचरावे कोणी, तेही एकपा कहाणी. सदा पीडिले जे दरिद्रे करुनी, व्रत तयाने करावे. अन्न वस्त्र न मिळे किंचित, पोटी नाही ज्याचिया संतत. त्याने करावे पैव्रत, आणिक मात अवधारी. व्याधियुक्त असता शरीरी, तयाने जपावा हरी हरी. किंवा एकची पुत्र संसारी, तोही नायके पितयाचे. सदा सर्वकाळ माता पिता, देखो न शकेची सर्वथा. ऐसी जेथे असे व्यवस्था, तयाने या व्रता आचरावे. व्रत आचरिता संपूर्ण, मनी हेतू हेची पूर्ण. व्हावे माझे कल्याण, करावे म्हणोने व्रत हे. तरी श्रीहरी कृपे करुनी, सर्व अनुकूल मज लागी बाई. मज नसेची वासना काही, व्रत प्रभावी साजणीये. ऐसी तिची या वचनांची हेळणा, करीती झाली नृपांगना. कोणी जावे तीर्थाटना, कष्ट जाणा शरीराते. अमृता ऐसे तिचे वचन, येरी मानी तृणा समान. जेवी अमृत कुंभ नेऊन, उकरडा ओती अभागी. जेवी एकादिया सद्बुद्धी सांगता, तो तव नायिकेची तत्वता. मग तया ते प्रस्तवा होता, कुसुकुसी मना माझी. तैसा प्रकार येथे झाला, नायके शिकविल्या बोला. अव्हेरून सती गुणवतीला, अपायाला वाट केली. असो होणार ते का सुखे,
ऐसे मानुनियानिके आज्ञा घेऊनी तात्काळिके गुणवती गृहाते पातळी. तव ते गुणवती प्रधान कामिनी आरंभी ती झाली व्रता लागुनी. यथापूर्वक भावार्थमनी चक्रपाणी आराधितसे. एरीकडे यशोमती सती भोग समयी येता नृपती. अवघा समाचार तया प्रती झाली सांगती आदरेसी. नृपे उत्तर ने देते तयाला संपादित झाला भोगवळा. तव अपूर्व झाली से लीळा ते सकळा लागी परसवू. कठोर शब्द न साहवे मानवीया मग तो तव साक्षात अनंत. जाणे सर्वांचे वृद्गत दूषण वृथा ठेविलेसे. म्हणोनी कोपला नारायण ज्वर प्राप्त झाला न लागता क्षण. राजभार्या अत्यंत व्याकुळ जाण शांत नव्हे जाण ज्वर पै. अत्यंत भूतज्वर अंगी प्राण जाऊ पाहे लगबगी. वार्ता फाकताची जगे नृपवेगी पातला. पुत्र ही धाविन्नले वेगे सन्निध पातले निजांगे. दासदासी अपार वेगे पातले वेगे त्या ठाई. बहुतांपरी उपचार करविता झाला नृपवर. औषधी देता नव्हे बरे अधिकाधिक व्यथा जाची. घाबरे झाले नगरवासी उरस्फोट नृपवरासी. रुदित शब्द न फुटे पुत्रासी दासदासी आकांत. तव तो मंडन प्रधान पाही स्त्री सहित धावत आला लाही. तव तेथे दुःखाते पारच नाही समजावीत नाही कोणी कोणा. शांतविता मंडन प्रधान उगेन राहते नृपनंदन. राजयाचे अश्रुपूर्ण देखी प्रधान निजनयनी. करपल्लवे समस्ताते प्रधान शांत केले तेथे. तव गुणवती प्रधान भार्याते अंतर्गृहाते पातली. निवारुनी सकळ स्त्रियांचा मेळा आपण पातली यशोमती जवळा. निवारुनी सकळ दुःख कल्लोळा उपचार केला तेने बहु. तितुकी या माझी काय झाले राजयोधशी तेने अवलोकिले. तव गुणवतीचे मुख चांगले सुशोभित देखिले निजनयनी. हरिद्र कुंकुम लेत वदनी माथा शेंदूर सुशोभिनी. अंजन घालूनी या नयनी देखे भामिनी रायाची. मुखी तांबूल असे रंगला अलंकारे मंडित ते अबळा. देखती झाली राजवेल्हाळा देखुनी कपाळा आठी घाली. मग बोले राजयोषिता कोण काळ शृंगार करिता. सकळिका शोक अवस्था शृंगारिया लज्जा नसे. तरी उठे आता येथुनी जाई आपुल्या सदनी. आली शृंगार सावरूनी दर्शना लागूनी माझिया. ऐसे वदतात येते येरीचे काय झाले तेथे. स्वामिये निखादिता सेवकाते न चाले तेथे दुजियाचे. राजा कोपला प्रजा ते पाही सर्व संपत्ती लुटिता होई. तेथे दुजियाची उपाय नाही तैसीच नवाही दिसे. असो कोपारूढ राजजाया देखुनी उठली प्रधान भार्या. स्वगृहा पातली लवलाया सखेदयुक्त अंतरी. येरीकडे नृपसुंदरी भ्रूसंकेते ते अवसरी. नृपा लागी अत्यादरी पाचारी जवळीके. म्हणे काही पाहिले कौतुक येरू म्हणे नाही देखले सम्यक. ती म्हणे तुम्ही भोळे भाविक नेणा कौतुक स्त्रियांचे. मज प्राप्त झाले हे दुःख तुम्ही सकळ करितासा शोक. प्रधान स्त्री गुणवती देख आली निशंक सिंगारुनी. काही दुःख न वाटे तिचे मनी विपरीत मना माझी करणी. म्हणून आली शृंगारुनी लज्जा मनी न वाटे. ती सेवक मी स्वामिनी हा भाव नसे तिचे मनी. ऐसी ती सेवकाची करणानी नायको कानी स्वामिया. ऐसे बोलविले नृपांतरा दूर त्यजिती राजसुंदरा. ऐकुनी कांतेच्या उत्तरा झाला संचार क्रोधाते. परम अविवेकी तो भूपती ऐकुनी स्त्रियांची वचनोक्ती. अनुसरला अक्रयगीती तेची पद्धती अवधारा. जो स्त्री बुद्धी ते लागला तो सर्वी सर्वस्वे बुडाला. तो अपायी पडे भला संशय याला नसेची. तव राये क्रोधे करून
प्रधान करशिला तो मंडन, पायी शृंखळा दृढ घालून, गृह लुटून पै नेले. तयाची सकळ संपत्ती, आणविता झाला भूपती. प्रधान दंडिला हे ख्याती, नगरा माझी प्रकटली. पहा प्रभूंचे कैसे विंदान, चाले जो सत्क्रिये करून. तयावरी अपाय कोसळती जाण, परी धैर्य ठाणन सोडावे. गुणवती आचरता व्रत भरवे, प्रधान करशूनी ठेविला राये. परी डगमगेना तिचे हृदय, न सोडी सोय व्रताची. गृहींचे नेले सर्वधन, परी न कंटाळले तिचे मन. म्हणे व्रत न होता पूर्ण, केवी टाकू मध्यंतरी. व्रत आचरे सायासी, वृत्तांत कळला रायासी. मग बोलावू पाठविली दासी, पतिव्रते सन्निध. नृप जो पाहे विलोकून, तव अलंकारयुक्त कामिनी. कुंकुमयुक्त शोभित वदनी, नृपे मनी जाणिले. म्हणे कांता बोलली सत्य, सांप्रत नवे असत्य. ही तव जाया सुशोभित, नवे दुःख कालत्रयी. मग क्रोधयुक्त होऊनी पाही, तिये ते ठेविले कारागृही. उभयता ते एकची ठाई, ठेविले असे निर्धार. परी तेथेही न सोडी व्रता, नित्य आचरे प्रधान कांता. तव एके दिनी प्रधान तत्वता, जाता बोलता स्त्रिये ते. म्हणे आपण उभयता कारागृही, कवण दुःख अवस्था देही. व्रत आठवले कैचे काही, अपरूप नवाई देखो. तव वदे तेव्हा गुणवती, बोलतसे पती प्रती. हे नाथा जाणत जाणत वृत्ती, केवी निवृत्ती करीतसा. आपुला तो सेवक धर्म, तो आपण ये साधिला नेम. नेणो अवकर्मा कर्म, हे पुरुषोत्तम सर्व जाणे. मग बोले प्रधान मंडन, हे तो माझी कर्मरेषा पूर्ण. पायी झाल्या शृंखळा बंधन, उभयता आपण दुःख भोगू. मज करिता तू ते पाही, दुःख होतसे हृदयी. येरी उत्तर देते समयी, शेषशायी निवारिता. म्हणे हे नाथ चूडामणी, चिंता न कीजे निजमनी. विश्वंभर चक्रपाणी, आधार त्रिभुवनी जयाचा. तयाची हे सर्वसत्ता, त्रैलोक्य प्रतिपालिता. जाणे सर्वांचा मनोगता, हिताहित सर्वही. तरी दृढ भाव तयाचे पायी, निवांत राहावे हृदयी. आठवूनिया शेषशायी, तोची सर्व निवारील. ऐसे सतीचे नेमवचन, ऐकून स्वस्थ राहे प्रधान. येरी भावार्थे मनी करून, करी संपूर्ण व्रतपै. होता व्रताची संपूर्णता, मग मज आठवू झाला तत्वता. उणे येऊ पहापै आता, न करीती व्रता कोणीही. ऐसे जाणुनी अंतरी, स्वप्नी जागृत केला नृप केसरी. तया ते बोलता झाला वैखरी, अवधारी सुंदरी तेची तू. स्वप्ना माझी राया ते पाही, जागृत केले ते समयी. मूर्खा सावध आता होई, बोलतो काही ते ऐक. विना अपराधे तत्वता, कारागृही राखिले उभयता. प्रधान आणि त्याची कांता, तरी अन्याय कोणता तयाचे. ते गुणवंती परमसज्ञान, ते प्रबोधी यशमती लागून. मलमास व्रताचरण, आचरू जाण उभयता. तेन आणिता निजमनी, केली व्रताची हेळणी. तया योगे ज्वर अद्भुत सदनी, कष्टी होत तव जाया. गुणवती भावार्थे करून, व्रत करीती झाली आपण. भेटीस येता तुझिया कांतेने, विपरीत मनी भावले. ते तव सदैव सुवासिनी, संभ्रमे भरित सौभाग्य खाणी. कज्ज कुंकुमा ते स्वीकारुनी, पातली सदनी तुझिया. ते तव देखता मनी, क्षोभ पावली कामिनी. तू ते भासवनी विपरीत करणी, घातले बंधनी उभयता. तरी तेथे अन्याय केवुता, तुवा विचार न करिता नृपनाथा. गृह लुटूनी तत्वता, बंदी उभयता कारागृही. ते गुणवती सुशील, पुण्यदेश तिये ते घडला. तरी मुक्त करी उभयताला, देऊनी धनाला सर्वही. इतुके करी सत्वर आता, सन्माने बोळवी उभयता. हे जरी न करसी नृपनाथा,
तरी आत्मघाता पावशील. ऐसे स्वप्नी सांगून शेषशायी, गुप्त झाले ठायींचे ठायी. रावो जागृत होता हृदयी, मानी नवाई अद्भुत. मग घाबरे पण ते वेळी, स्वप्न सांगे स्त्रिये जवळी. ऐकता तेही चाकाटली, अंतरी कळली निज खूण. मग म्हणे जी नृपनाथा, तया ते सत्वर मुक्त करा आता. नाही तरी बरी न दिसे व्यवस्था, होईल घाता आपुलिया. ऐसे ऐकताची वचन, दचकले रायाचे मन. मग तैसाच मंदिशाळे येऊन, उभयता लागून नमी येले. शृंखळा बंधनी मुक्त केला, कांतेसही गौरवीला. नूतन वस्त्रे देता झाला, कारभार ओपिला मागुती. वस्तुजात सर्वही तयाचे, तेही अर्पण केले साचे. बोलून या नम्र वाचे, सर्वस्वाते क्षमा मागे. गुणवती सती परममंगळा, राव नमस्कारी वेळोवेळा. राव भाजा तेही आराम वाटला, परी कंठ दाटला सद्दीत. मौनेची नमस्कारली सती, काही न बोलवेची पुढती. करी अपराधाची शांती, नवल रीती अनुपम्य. ऐसे मलमास व्रता, मग त्या आचरती उभयता. सकळ सौभाग्य सारिता, झाली प्राप्तता तयाते. मग नागरिक वासी सकळ, व्रत करते झाले अचळ. तये नगरी काळ वेळ, नोहे दुष्काळ कदाही. ऐसे हे मलमहात्म्य आख्यान, अव्हेरिता काय झाले कथन. तेची तू ते केले निवेदन, सत्य जाण भामिनीये. तोची अर्थांतर बरवा, श्रोती येते निवेदिला आघवा. न घडे तरी ते हेळसावा, प्रत्ययो घ्यावा श्लोकांतरी. इति श्री मलमास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणींचे संमत मनोहर सुत विरचित षड्विंशति तमोध्याय गोडहा. श्री हरिहरार्पणमस्तु. शुभं भवतु, शुभं भवतु, शुभं भवतु.